नगर निगम चुनाव से पहले भारतीय जनता पार्टी ने नांदेड़ शहर के विकास को लेकर अपना घोषणा पत्र जारी कर दिया है। घोषणा पत्र में शहर के समग्र विकास, ट्रैफिक सुरक्षा और गठबंधन को लेकर अहम बातें कही गई हैं। घोषणा पत्र के प्रमुख मुद्दे: नांदेड़ का समग्र विकास जरूरी है। इसमें नगर निगम के साथ साथ राज्य और केंद्र सरकार की भी अहम भूमिका होगी। शहर में लगातार लगने वाले ट्रैफिक जाम को लेकर ठोस और जरूरी फैसले लिए जाएंगे। नांदेड़ में सीसीटीवी लगाने का पहला प्रयास हमने ही किया था, अब इसे प्राथमिकता दी जाएगी। शहर की सुरक्षा के लिए जो भी जरूरी होगा वो किया जाएगा। असंतुष्ट भाजपा कार्यकर्ताओं पर बयान: इसमें कोई बुराई नहीं है, लेकिन बयान देने से पहले ठीक से पढ़ना चाहिए। भाजपा ने योग्य और जीतने वाले उम्मीदवारों को मैदान में उतारा है। सूची में बड़ी संख्या में ऐसे कार्यकर्ता हैं जो शुरुआत से भाजपा में काम कर रही हैं। उम्मीदवारों से किसी भी तरह के पैसे नहीं मांगे गए। यहां जीत की संभावना नहीं थी, वहां उम्मीदवार नहीं उतारे गए। शिंदे शिवसेना गठबंधन पर शिंदे शिवसेना को 8 से 10 सीटें देने की पेशकश की गई थी। 25 से 30 सीटें देना संभव नहीं था, क्योंकि इससे भाजपा कार्यकर्ताओं का समायोजन मुश्किल हो जाता। 5 तारीख को मुख्यमंत्री की नांदेड़ में बैठक होने की संभावना है। बैठक की पुष्टि लगभग तय मानी जा रही है। नाराजगी और गुस्से पर प्रतिक्रिया: हर चुनाव में, हर पार्टी में इस तरह की स्थिति बनती है। जिनके पास उम्मीदवार नहीं थे वही ज्यादा सवाल उठा रही हैं। लोगों को भरोसा है कि भाजपा सत्ता में आएगी, इसलिए मांग ज्यादा है। हम अपने विरोधियों के खिलाफ पूरी मजबूती से लढ रही हैं। पंचनामा आपण जाहीर केलाय तेव्हा आम्ही जे त्यात बघितलं, सगळे राज्य सरकारचे कामं दाखवलेत, महापालिकेच्या नांदेडचा विकास म्हणजे केवळ नांदेड नगरपालिका पुरती नाही आहे। नांदेडचा समग्र विकास करायचा असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल, लोकल बॉडी, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि बऱ्याचशा नागरी सुविधा सुद्धा निर्माण करण्याकरता केंद्र राज्य सरकार सुद्धा पैसा त्याच्यामध्ये येतो ना। हा काय फक्त महापालिकेचा पैसा नाहीये। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्यांच्या मदतीनेच नांदेड शहर झाले आतापर्यंत। त्यामुळे नांदेडच्या त्या विकासाची होत्या पण शहराचा विकास करताना लोकांना मुख्य रस्त्याची, ट्रॅफिकची समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे, त्याच्यामध्ये केवळ एकेका ओळीचा उल्लेख। मग अजून काय केलं पाहिजे? ट्रॅफिक आहे म्हणजे आहे, करायचं आपल्याला। ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस ट्रॅफिक वाढते, त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट निर्माण होते, गाड्या वाढतात, टू व्हीलर्स वाढतात। त्याच्यामुळे ट्रॅफिक पहिल्यापेक्षा यासाठी वाढले की गुंतवणूक आली, मॉल्स आले, दुकानं वाढली, इमारती वाढल्या, त्याच्यामुळे गाड्या वाहनं अधिक वाढली, त्यामुळे ट्रॅफिक वाढली। सर, आपण इंदोर पॅटर्नची गोष्ट केली, इंदोरचे महापौर आज आले नाही। इंदोरमध्ये काही घटना घडली, काही लोक त्याच्यामध्ये दूषित पाण्यामुळे काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ते आले नाहीये, याची माहिती आहे। त्यामुळे ते येणार होते, पण त्यांना घेऊ केव्हा ते 10 दिवसामध्ये जमलं त्यांना बोलून घेऊ। नांदेड शहरामध्ये सीसीटीव्हीचा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारीवर सुद्धा नियंत्रण येऊ शकतं। हा प्रॉब्लेम सीसीटीव्ही नांदेडमध्ये मीच सुरुवातीला नांदेडमध्ये काही प्रमाणामध्ये आणले, ते कार्यरत होते। मधल्या काळामध्ये बाकीचे क्षेत्र राहून गेलेलं आहे, पैशाची कमी पडली म्हणून ते राहून गेलेलं आहे। आम्ही त्याला प्राधान्य देऊ। नांदेड शहराची सुरक्षेकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, पोलीस बंदोबस्त अधिक वाढवायचा असेल, एन्फोर्समेंट अधिक करायचं असेल, सीसीटीव्ही लावायचे असतील ज्या ज्या ठिकाणी, ते आम्ही पूर्ण करू। तो आमचा त्यातला एक फोकसचा मुद्दा आहे। साहेब, उमेदवारी 70 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, पण बरेचसे निष्ठावंतांनी जे आहे ते आपलं नाराजी बोलून दाखवली। काही नाहीये त्याच्यामध्ये। आमची यादी तुम्ही जर बारकाईने अभ्यास केलाच नाही, तुम्ही अडचण तीच आहे, तर अभ्यास करा। तुमच्या अभ्यासाच्या अगोदर मी सुद्धा थोडा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही जे भाजपाचे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्यांना आम्ही उमेदवारी दिली। शेवटी निकष काय आहे? निवडून येण्यासारखा आहे। आणि त्यामुळे भाजपाचे जे उमेदवार जे पहिल्यांदाचपासून काम करत आहेत त्यांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात आमच्या यादीमध्ये आहे, मी सिद्ध करू शकतो। कोणालाही पैसे मागितलेले नाहीत, कोणाकडून पैसे। माझं अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या 50 वर्षाची आहे। सर, पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार देता आले नाही। ठीक आहे, ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून याची शक्यता दिली नाही आम्ही, फॅक्ट आहे ना। ज्या ठिकाणी आम्हाला वाटते की आमचे उमेदवार येणार नाही त्या ठिकाणी उमेदवार दिलं नाही, खरी गोष्ट आहे। शिवसेनेसोबत कसं आम्ही सांगितलं ना, आम्ही 8 ते 10 जागा त्यांना देऊ केल्या होत्या। त्यांची जागा 25-30 जागा शक्यच होत्या। आम्ही त्या 25-30 जागा दिल्या असत्या, भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठे ऍडजस्ट करायचा हा प्रश्न होता। साहेब, एमजीपी फॅक्टर सुद्धा पाहायला मिळत आहे असेल ना, त्यांना तिकडे जागा मिळाल्या, देगलूरमध्ये त्यांना मिळाल्या, बिलोलीला मिळाली, धर्माबादला त्यांना मिळालं, त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। तर आगामी काळात कोणाकोणाच्या सभा भाजपसाठी इथे होणार आहे? आता मुख्यमंत्र्यांची आज सभा 5 तारखेला नांदेडला नियोजित आहे। आता कन्फर्मेशन यायचं पण जवळपास निश्चित आहे 5 तारखेला। म्हणजे आता आजच ठरेल, आता विड्रॉल संपलं
की मग बाकीची तारखा आम्ही घेऊ. विड्रॉल साठी खूप मेहनत करावी लागते कसं करावं लागेल ना निश्चित. काही त्याच्यामध्ये आमचे सहकारी आहेत, त्यांना विनंती करणार, समजून सांगणार हा प्रयत्न आम्ही तर करतो. आपण भाषणात उल्लेख केलात की मला फक्त 81 तिकीट द्यायची होती, मी 500 दिली असते पण जागा तेवढ्या हो, नव्हत्या. होतं. या लोकांची मोठ कशी बांधणार आहात जे आता पक्षाने तिकीट त्यांना देऊ शकले नाही असं होतं. बा हे प्रत्येक निवडणुकीला काही ना काही प्रमाणात होत असतं प्रत्येक पक्षात. ज्यांच्याकडे उमेदवारच नाही त्यांना प्रश्न नव्हता, त्यांना आमचीच माणसं घ्यायची होती. त्यामुळे ज्या पक्षामध्ये खूप मागणी आहे, त्याचा अर्थच असा आहे की राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत ते भाजपला अनुकूल आहेत. देशामध्ये ज्या विविध राज्याचे निकाल लागले ते भाजपला अनुकूल आहेत. आणि त्यामुळे मागण्यांची संख्या लोकांना दिसतं की आता भाजपच येणार आहे आणि मागण्यांची संख्या त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात आहे. महापालिकेत तुमची लढाई आहे कोण्या पक्षासोबत? आमची लढाई जे आमच्या विरोधात ते सगळी लढाई आमची. नगरी म्हणजे जे जे आमच्या नाव घ्यायचं झालं, कुठले पक्ष? जे जे आमच्या विरोधात आहेत त्यांची लढाई आमची. प्रताप पाटलांचं किती मोठं आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं आपल्याला? कोण प्रताप पाटील? मला माहित नाही कोण, कोणाची गोष्ट आहे? मला अनेक प्रताप पाटील आहे. हा बोला. शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितलं की महापौर हा शिवसेनेचाच राहील आणि तिसरी युती ही भाजप होत असेल. काय म्हणायचं त्यांना म्हणू द्या. मतदानानंतर स्पष्ट होईल की भाजपच नंबर 1चा पक्ष आहे. अशोक चव्हाणांना कुठला प्रभाग अवघड जाणार आहे? सर्वच चांगलं आहे. सगळेच चांगले. कुठलंच अवघड वाटत नाही. सर्व नांदेड शहर मी गेल्या 40 वर्षात मी सांभाळलेलं आहे. कुठेतरी गुडविल आहे ना माझं. ठीक.